मी रणजित कासलेची माझी अंबाजोगाई येथे ओळख झाली आणि नंतर मी इथं पुन्हा बीडला ती असताना पुन्हा अजून इथं भेट झाली आणि भेट त्याच्या दरम्यान त्यांनी मला मुलाच्या शिक्षणासाठी एक 10 लाख रुपये द्या, मी थोडं अडचण येते, एक 8 दिवसासाठी मी तुम्हाला देतो पैसे. पण त्यांनी वारंवार माझ्या पैशाची मागणी केली. मला नको नाही म्हणायचं, पण तरी मला त्यांनी मी देतो म्हणत मला त्यांनी दुसरा अकाउंट नंबर दिला. तर मी ती अकाउंट नंबर नाही टाकले पैसे. मी म्हणलं तुमच्याच अकाउंट टाकतो. नंतर मी त्यांच्या अकाउंटवर पैसे टाकले 10 लाख. 10 लाख टाकल्यानंतर मग मी त्यांना मागायला पैसे गेलो तर ती मला टाळाटाळच करायची. मी दिल्लीतच आहे, मी गुजरातमध्येच आहे, बाँड्रीवरच आहे, तपासातच आहे, तुम्ही शिक्षणासाठी घेतले द्या ना मला पैसे. मग मला असे वारंवार टाळ करून मी पुन्हा वरिष्ठांशी त्यांना म्हणलं मी सांगेल तुमच्या येऊन तिथं ऑफिसमध्ये आलो. मग ऑफिसमध्ये त्यांना बोललो 1-2 वेळेस द्या पैसे. ते वरिष्ठालाही माहिती मी त्यांची माझी शाब्दिक ही झालेली आणि त्याला ह्या पैशाला आणि त्या VMचा काहीच संबंध नाही. मला वेगळंच वळण लावायला नाही. आता उसने पैसे VMला घेतले, त्याच्या खात्यावर कसे पैसे गेले ह्याचा काहीच संबंध नाही ना. त्यानं शिक्षणासाठी लेकराला पैसे गेले जाणार, ती कुठल्या ह्याच्यात फसला, ती कुठं काहीतरी टाळण्यासाठी पैसे ह्याला दिले त्याला दिले असलं जाणून बुजून ती विनाकारण तिसरंच बोलायला आहे.